आज मी समजा सायंटिस्ट आहे, बरोबर आहे. मी हे कॅल्क्युलेटर बनवला, बरोबर आहे. हे बनवला, पहिला त्याची आत्मा जागृत झाली, त्याच्यानंतर बनवला. तर तुम्हाला बाबाला एकदा दिवसात बोलवावं लागेल, ओम साईराम. ओके. देव कुठे आहे? देव आतमध्ये आहे. तुम्ही जोपर्यंत त्याला देवडा शोधतात ना तोपर्यंत नाही भेटणार. त्याच्या अगोदर मी कधी प्लेनमध्ये गेलो नव्हतो. ओके. तर मी माझ्या माणसाला फोन केला. अच्छा, मी बाबाला विचारतो, अरे बाबा कुठे आहे ॲड्रेस? ते का आता बोलतच नाही. अच्छा. अरे म्हटलं आता गडबड झाली. मला साईबाबांनी सांगितलं. तो खाकर नाही वाटणार. धर्म आणि नॉलेज हे काय वस्तू आहे. आज मी समजा सायंटिस्ट आहे, बरोबर आहे. मी हे कॅल्क्युलेटर बनवला, बरोबर आहे. हे बनवायला मला लागले 5 वर्ष. किती? 5 वर्ष. 5 वर्ष. एकदा हे बनल्या नंतर त्याला 10 लोक बनवतील. हो हो, करेक्ट. 10 लोक बनवतील आणि 1000 लोक विकतील. 1000 लोक विकतील. तसं धर्माचं आहे. धर्माला जाणून घेणारा माणूस एक असेल, त्याला वर्षानुवर्ष लागतो जाणायला. नंतर त्याला विकायला किती टाइम लागतो? करेक्ट. जे आता असं सांगायला नको, लोकांना असं वाटेल का काय म्हणतो म्हणून. जे पूजा पद्धती आहे आपली, बरोबर आहे ना, ते विकणं आहे. ज्यांनी ते पूजा पद्धती बनवली त्यांनी किती टाइम त्याला दिला, किती शार्प झाला. आज कोणी समजा गणपती स्तोत्र बनवला का, ते स्तोत्र बनवताना पहिला तो इनलाईट झाला, पहिला त्याची आत्मा जागृत झाली, त्याच्यानंतर बनवला. राईट. आणि त्याचं तुम्ही बेनिफिट घ्या. हे कॅल्क्युलेटर बनवला, याच्यात तुम्ही बेनिफिट घ्या, बरोबर आहे ना. आणि याच्यात तुम्ही 2 पैसे कमवा, विका, चालेल. पण जर का तुम्हाला स्वतःला जर का ते नवीन काहीतरी घडवायचं असेल का, तुम्हाला ते शिकावं लागेल. बरोबर. ते शिकावं लागेल. रीतिरिवाज जे आहे ना ते विकणं आहे. हो. आणि काही घडवणं ते धर्म आहे. हे फरक आहे. राईट. तुम्हाला विकायला रोज विकावं लागेल. तुम्हाला जर का तुम्ही बाबाला जाणून घेतला तर तुम्हाला बाबाला एकदा दिवसात बोलवावं लागेल, ओम साईराम. ओके. पण तुम्ही जाणून नाही घेतला आणि तुम्हाला फक्त त्याचा उपयोग करायचा आहे, तर तुम्ही 10 वेळा बोला आणि उपयोग करा. काय नाही, तुम्ही 100 माळा करा. तुम्ही एक मनात प्रकल्प घ्या की बाबा हे मी माळा करतो ना, माझं एक काम झाला पाहिजे. तुम्ही 100 माळा करा, तुमचं काम होणार. जर संकल्प घेतात तिकडे संपला. तिकडे प्रकरण संपला. जिकडे तुम्ही देवाकडून काय मागितला आणि तुमची ते डिमांड पूर्ण झाली, तिकडे तुमचा तो संकल्प तुटला. त्याच्यानंतर तुम्ही करत नाही. कारण कसं आहे का, तो सब्जेक्ट पुरता होता. एका सब्जेक्ट पुरता होता. जो माणूस देवाला जगात शोधतोय ना, त्याला जगात प्रचिती भेटणार, पण देव नाही भेटणार. देवाची प्रचिती भेटेल जगात. तुम्ही कुठल्याही मंदिरात रोज जा का, तुम्हाला त्याची प्रचिती भेटेल, कारण ते कंटिन्युटीमध्ये आला. पण देव नाही भेटणार. देव कुठे आहे? देव आतमध्ये आहे. तुम्ही जोपर्यंत त्याला देवडा शोधतात ना तोपर्यंत नाही भेटणार. करेक्ट. हा, त्याची प्रचिती भेटेल, पण देव कुठे? आतमध्ये आहे. जसा हिरणचा आतमध्ये कस्तुरी असते ना, तो जगात फिरतो, त्याला वास भेटते, पण कस्तुरीचं जागा भेटत नाही, कारण ती त्याच्या आतमध्येच आहे. जेव्हापर्यंत तुम्हाला स्वतःला नाही समजून घेतला तेव्हापर्यंत तुम्ही जगाला समजू शकणार नाही. राईट. आज मी स्वतःला समजून घेतलं ना का, मी तुम्हाला समजू शकतो. कारण कसं आहे, तुमच्या मनात आणि तुमच्या आत्मात काय घडत असते त्याला मी अनुभव करू शकतो. करेक्ट. ह्याचं कारण आहे का, माझी आत्मा आहे ना ते स्थिर झाली पाण्यासारखी. पाणी कसं स्थिर होतो का, त्याच्यात पूर्ण जग दिसतो. तशी तुमची आत्मा स्थिर झाली का तुम्हाला सगळ्यांची प्रचिती येणार. आता तुम्ही माझ्यासमोर बसलेत, तुम्ही किती हसत असाल, किती रडत असाल, पण खरी परिस्थिती आहे ना ते अनुभव येतो. ह्याचं कारण आहे का, जेव्हा तुमची सोल प्रकट झाली तेव्हा तुम्ही सगळं काय बघू शकता आणि सगळं काय अनुभव करू शकता. करेक्ट. आणि तुम्ही त्याचा आनंद घेता.
प्रकरण आहे ना. आणि बाबांबरोबर राहिलो ना म्हणजे एक समजा ना का चलता फिरता शाळेमध्ये ॲडमिशन घेतला. ही शाळा आहे ना आपली, हे 4 तास असते, 5 तास असते, पण अध्यात्माची शाळा आहे ना ते 24 तास चालते. खरंय. त्याला टाईमचं काही नाही. ते तुम्हाला 24 तास कधी पण तुम्हाला प्रचिती देणार. एक दिवस असंच एक अजून तुम्हाला कहाणी सांगतो. एक दिवस मी गेलो शिर्डीला आणि लाईन लावून सगळं दर्शन बिर्शन करून आलो बाहेर. ओके. आणि तेवढ्यात बाबा काय म्हणाले का 5 दर्जन गुलाब घे. 5 दर्जन. अरे म्हटलं बाबा आत्ता लाईन लावली आता परत. अरे बोलतो नाही नाही कुठेतरी पाठवायचे. ओके. मी म्हटलं ठीक आहे. मग मी जाऊन 5 डझन गुलाब घेतला आणि मी बाबाला कुठे पाठवायला याला कुठे कोणाला देऊ. मला वाटलं कोणाला तरी द्यायचं असेल. बाबा बोले याला इंदोर घेऊन जायचं आहे. ओके. इंदोर घेऊन जायचं आहे. अरे मी म्हटलं बाबा इंदोर तर कधी गेलो नाही. नाही बोले इंदोर घेऊन जायचं आहे. आणि म्हटलं इंदोरला कुठे घेऊन जायचं. तर तेवढाच आहे ना एक अशी वास आली. ओके. एकदम म्हणजे अत्तरसारखी वास आली. आणि समोर मला एक दर्गा दिसली. अच्छा. अशी 2 माळ्याची दर्गा होती. क्लिअर पिक्चर दिसला. तर मी म्हटलं ठीक आहे मग उद्या जातो बोलला. नाही बोलतो उद्या सकाळी 12-1 वाजतापर्यंत पोहोचायचं आहे. ओके. अरे बापरे. मी म्हटलं इंदोर एक तास निघायला लागला. मग निघायला लागेल. आणि मी कधी त्याच्या अगोदर मी कधी प्लेनमध्ये गेलो नव्हतो. ओके. तर मी माझ्या माणसाला फोन केला जो फॅक्टरी बघत होता त्याला. अरे म्हटलं जरा बघ किती वाजताची फ्लाईट आहे इंदोरची. आणि त्या टायमाला कसं असं तिकीट आहे ना नेट बिटवर नाही भेटायचं. ओके. तिकडे एअरपोर्टला जायचं आणि विंडोकडे लाईन लावून तिकीट घ्यायची. ओके. ओके. ते 90मध्ये तसंच होता. हां. तर मी त्याला म्हटलं तू एक काम कर ना एक पिशवीमध्ये 2 कपडे घे आणि सकाळी 5:20 ती फ्लाईट होती मला आठवण आहे. तर म्हटलं मी तिकडे पोचतो 4:30 बोललं ठीक आहे. मग तो घेऊन आला कपडे आणि मी शिर्डीवरून डायरेक्ट एअरपोर्टला गेलो. मग तिकडून फ्लाईट धरली इंदोर उतरलो आणि इंदोरवरून मी एक टॅक्सी केली. मी त्याला सांगितलं म्हटलं देख ॲड्रेस मेरे को मालूम नहीं है. एक दरगाह है 2 माले का उधर जाने का है. ओके. तो बोले 2 माले का दरगाह तो कभी हमने देखा नहीं. अच्छा. मी बाबाला विचारतो अरे बाबा कुठे आहे ॲड्रेस. ते का आता बोलतच नाही. अच्छा. अरे म्हटलं आता गडबड झाली आता शोधावं लागेल. मग तो काय केला त्यांनी टॅक्सी घेऊन आहे ना सगळ्या दर्गाकडे फिरवायला लागला. ये दर्गा आहे क्या ये दर्गा आहे क्या असा फिरवायला लागला. तर मी म्हटलं हे नाही 2 माले का है वो 2 माले का. अच्छा. मग तिकडे एका डोंगरावर घेऊन गेलो. बोले इधर ऊपर भी एक बाबा बैठता है उसको पूछेगा. तर तिकडे गेलो वरती डोंगरावर. तर तिकडे एक बाबा बसला होता. ते असे सलवार कपडे घातले होते बाईसारखे ओके. आणि त्याच्या हातात सगळे बांगड्या आणि त्याला म्हणतात चुडीवाले बाबा. अच्छा. अच्छा. तर त्यांच्याबरोबर बसलो. म्हटलं बाबा ऐसा दर्गा है ऐसा 2 माले का है तो किधर है वो. बोले तुमको किसने बोला. हाँ. सहज आहे ना माणूस विचारायला तुमको किसने बोला. अरे मी बोला आप यकीन नाही करेंगे तुम्हाला खरं नाही वाटणार. मी म्हटलं मला साईबाबांनी सांगितलंय. तो खरं नाही वाटणार मला माहिती आहे.